नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण चाललो आता शेतात बरं का. तर आपलं तूर काढायचं काम चालू आहे आपलं. तर वाटत तर गारा झालेलं आहे, गहू भरलेला होता आपण, त्याचं ट्रॅक्टर फसलेलं आहे. आता चाललो आहे मी ट्रॅक्टरकडे. आता पुन्हा आपलं घरून दुसरं ट्रॅक्टर आणावं लागेल, त्यांचं ट्रॅक्टर काढून द्यावं लागेल आपल्याला. ती खूप फसलेलं आहे ते तुम्हाला दाखवतो मी आता बघून. ट्रॅक्टर खूप फसलेला आहे. तर आम्ही दोघी चाललो घाई पळत पळत. हे बघा, आम्ही गहू भरलेलं ना, तिकडे साईडला पाणी आलेलं आहे. ते गहू भराच्या वेळेस इथं जास्त चिखल होऊन गेला. ते मशीन डायरेक्ट पूर्ण फसलेले. हे बघा, बापरे, एवढं भरलेलं आहे ते. कसं काढावं लागेल याला तर ट्रॅक्टरच लावून काढावं लागेल डायरेक्ट. ये तो बहुत बड़ा कांड हो गया रे. दररोज नवीन उठलं की काही लफडं, दररोज उठलं की नवीन लफडं. आम्ही चाललो घरी ट्रॅक्टर आणायला. तर ट्रॅक्टर काढावं लागेल ना आपल्याला. त्याला ट्रॅक्टर वगैरे घेऊन होतो. ट्रॅक्टर एवढं फसलेलं आहे कुठं सापडा आपल्याला. बाकारीमध्ये ट्रॅक्टर एवढं फसलेलं, पूर्ण पॅक झालेलं आहे. त्याला चिखल एवढा आहे त्याच्यात. कुणीकडून पण घालता लोक विचार. आता आलेलो आहे आम्ही घराजवळ. मला तर पलीकडच्या साईडने ट्रॅक्टर, मला तर चरट सापडलेले. ये देखो, इसको मैं अच्छे से बना लेती हूँ. काल तूर आणलेली आहे, तर पहिले टॉर्ली सोडावं लागेल आम्हाला. जय श्री टारी सोडायची आपल्याला. टॉर्ली सोडायसाठी जाते आता लगेच. काम 2-3 काम तरी पांगड्या. हे आता ट्रॅक्टर मध्ये तूर आहे आमच्या. हे ट्रॅक्टर आम्हाला आता टारली सोडून द्यायची आहे. आता मी ट्रॅक्टर सोडू लागते. टारली सोडायची, ट्रॅक्टर नाही. ट्रॅक्टर बाजूला काढायचंय. ट्रॅक्टर गेला फसून. मंगाडा पट्टी कुठे आहे? पट्टी मारली माहिती. थांबा. चलो जोडो भाई. थांबा ना, फोन ठेवती मी. बरूच लोक अजून. खाली वरते झालं. रुपये मागा. रुपये बाजू होय ना. चालत कुठे? चारा ढीट आणले. आता काय रुबीला द्यायचं? घ्या पुन्हा ट्रॅक्टर. रुबी चारा काढते ना. रुबी बसला ट्रॅक्टर मध्ये. ढेबरं काय घेतलं बरं? चारा त्याच्या खाली दबले. दबला दे. आम्ही चाललेलो आहे आता ट्रॅक्टर काढायला. हे मी आणि रुबी पण बसलेली आहे. चराट आम्ही 3 गोष्टी घेऊन चाललेलं आहे आता ट्रॅक्टर ते एवढं पसरलेलं आहे. ते बघून काय माहित निघतं की निघतं ते बघण्यासाठी पूर्ण ब्लॉग बघून घ्या माझा. पाणी आल्यामुळे ते खूप फसलेले आहेत. हे आता चालू आहे रस्सी बांधायचे काम. रस्सी बांधून झालेली आता. खूप अवघड फसलेले रे बाबा. हे काय माहित निघतं का निघतं. रुबी बघा आमची कुठे ती शेपूट. रुबीला एखादा झटका पडला ना, त्यावर रुबी गुपचूप बसन. आता हे ड्रायव्हर बसताय का ट्रॅक्टरवरती. हे समोरून बसलेले आहेत. मी आता आलो बरं ट्रॅक्टर सोडून घरून. आता जयश्री चालू होईल पाडायचं काम चालू आहे. चल आटे फटाफट पार जायचं लोडने अपने को जाना है, लेकिन ये तो जल्दी नहीं पड़ रहा रे बाबा. ये बहुत जयश्री भावाच लग्न नाही, त्यामुळे जयश्रीचं काम आता एकदम फास्ट चालू. कारण की आम्हाला जायचं लोडला साड्या घेण्यासाठी. आम्ही थोड्या जाणार आहे, त्याच्यामुळे आम्हाला आता होल पाडायचे अर्जंटमध्ये. आता एवढे होल वगैरे पाडून घेऊ आणि जाऊ लोडला.
आणि संध्याकाळच्यावरती पाणी लावणे आपलं पुन्हा. संध्याकाळी पाणी लावायचं, नवीन नसतं लावायचं ना, तर बाप मी तसाच ठेवला असतं. लय परचेन होती रे खरं? बाबा, खरंच ठेवलं असतं. बापडे. बापडे लय अवघड काम आहे. पाड पाड कमी पाडू. पाडा ना, मी तर नाही म्हणते का पाडा. हा चाललोय आम्ही घरी. आज जायचं आम्हाला सिल्लोडला चाललो आम्ही आता आवडतो आणि सिल्लोडला जाऊन येतो. मस्तपैकी सिल्लोडला जाणार आहे मी आता. मस्तपैकी मस्तपैकी बसणार आहे आरामशीर. आता टेन्शन नाही, मेरा काम तर हो गया रे बाबा. मी मस्तपैकी मी आज चप्पल बी तोडून टाकली. मला चप्पल टिकत नाही, मला ड्रेस टिकत नाही, मी लय घाणी. गाणे वा वा. मला टिकतच नाही, काहीच गोष्टी टिकत नाही. बरं मग कर काम जास्त करते ना म्हणून टिकत नाही ना. खरंय. चलो हम जा रहे अब फ्रॉम सॉरी सिल्लोड जा रहे क्या भोकरदन जा रहे? दोनों भी जा रहे. दोनों से मतलब जाना भोकरदन को होगा तो सिल्लोड से ही जाएंगे हम. मतलब दोनों भी जाएंगे, सिल्लोड भी और भोकरदन भी. चलो हम जा रहे, आप भी आओ. आप भी आओ. करा जेवण. आता मी जेवण करतोय. आता मी तो होल पाडायचं होतं म्हणून उशीर झाला होता, म्हणून आता जेवण करतोय. जेवण झालं की लगेच रेडी होणार, लगेच जाणार. बापरे. करा जेवण. आता मी जेवण करतोय. आता मी तो होल पाडायचं होतं म्हणून उशीर झाला होता, म्हणून आता जेवण करतोय. जेवण झालं की लगेच रेडी होणार, लगेच जाणार. बापरे. करा जेवण. चला चाललेलं आता. बाय. बाय. फायनली आम्ही पोहोचलो आता भोकरदनला. आता आम्ही खरेदी वगैरे केली, मस्तपैकी वापस रिटर्न निघालो लगेच. मग आम्ही आता येता काय केलं, बोरं घेतले आणि बोरं खात रस्त्याने आलो. यांनी खूप मस्तपैकी बोरं खात आले आणि मला म्हणजे मळमळ होती, त्याच्यामुळे मी काही खाल्ले नाही. आणि हे माझ्यासमोर आणखीन खायचे दाटूक करून. फायनली आम्ही घरी पण पोहोचलो आता. चालन बाय. सबस्क्राईब करा फक्त, नाही तर बस चालले बाय.